खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत गोड पोहे। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर झटकीपट गोड पोहे बनवण्यासाठी गरम कढाईमध्ये आपण 1 चमचा तूप घालू। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये 5 ते 6 काजूचे तुकडे, 5 ते 6 बदामाचे तुकडे आणि 7-8 मनुके मस्तपैकी परतून घेऊ। बघा अशा प्रकारे मस्त खरपूस परतून झाले। गॅस बंद करू। आता हे गोड पोहे बनवण्यासाठी मी पातळ पोहे घेतले 2 वाट्या, मस्त चाळून आणि निवडून आता बाजूला ठेवू। तर त्याच वाटीने अर्धा वाटी सुकं खोबरं घेतले। त्याऐवजी आपण ओलं खोबरं जरी घेतलं ना तरी चालेल। हे मिक्सर मधून मी वाटून घेतले सुकं खोबरं। तर यामध्ये आता आपण घालू अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी गूळ। जर तुम्ही जास्त गोड खात असाल अर्धी वाटी गूळ घातला तरी चालेल। तर आता हा मस्त आपण खोबरं आणि गूळ असं चुरून घेऊ, एकजीव करू। आता छान पैकी मस्त असं आपलं गूळ आणि खोबरं एकजीव झालंय, मस्त झालंय। आता यामध्ये आपण घालूया स्वच्छ निवडून घेतलेले पोहे। पाव चमचा विलायची पूड घालू आणि हे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स। आता हे सगळं असं मस्तपैकी मिक्स करून घेऊ। खूप छान लागतात हे गोड पोहे आणि झटकीपट होतात। नक्कीच करून बघा। हे पोहे ना आपण प्रसादालाही देऊ शकतो, मस्त लागतात। बघा अशा प्रकारे छान मिक्स झालेत, मस्त दिसतात। आता मस्तपैकी आपले हे गोड पोहे मिक्स करून झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।